बांधून घेतो नाही अशी, कारण की मी यांनी आहे ना बांधल्याने ह्या काड्या निघत नाही. आईने सांगितलं तसे बांधून टाकून देते तुम्हाला, नाही तर मग आपण अशीच टाकली गेली तर हे निघतात असे. मागं निघाले होते कळ्या त्याचे. हा हे मागच्या वर्षी मी टाकली होती मी, ते निघाली ती तुटली पण होते ते. म्हणून आता यावेळेस अशी टाकते दोरीमध्ये असं पॅक करून घ्या. दोन होते एकच नाही, खूप मोठा कपडा होता. आज कसा काय विशेष मेनू हा? रविवार आहे ना, रविवार आहे म्हणून बनवत आहे काय? संडे स्पेशल वांग्याचं भरीत. एवढ्याच्या होणार का? भरपूर. हां, शिमला मिर्च, टमाटर, कांदे, हळद, एक चम्मच लाल तिखट, धनिया पावडर अर्धा चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच. झाला, जास्त मसाले टाकले नाहीये. साधंच असते. कारल्याची भाजी केली दीपालीसाठी स्पेशल कारल्याची भाजी. तिला ते दाणे वगैरे कूट टाकून आवडत नाही, म्हणून हे ताव्यावर स्पेशल भाजून बनवलेली भाजी आहे कारल्याची. कांदा आणि काय काय याच्यात? कांदा नाही टाकला, जिरा मोहरी तिखट हळद. हां, बस साधी सिंपल भाजी आहे. हे दिवाळीला खूप आवडते. आणि हे भरीत आमच्यासाठी. तर हा आहे आजचा आमचा मेनू, वांग्याचं भरीत आणि दीपालीसाठी कारल्याची भाजी, पोळी, वरण भात. हा संडे स्पेशल मेनू आमचा. आई आहे ना वांग्याचं भरीत खूप छान बनवतात.
आणि मस्त दिसत आहे. हा काय सुगंध येत आहे मस्त. विदर्भ स्पेशल वांग्याचं भरीत. झालं पण रेडी. एक वाफ होऊ द्यायची आता. मस्त आहे. सोपी रेसिपी आहे. सोपी आहे. पोळ्या टाकून घे. चला जेवण करून फटाफट. आणि आता त्याच्यामध्ये येणार आहे कोथिंबीर. कोथिंबीर. हा कोथिंबीर टाकायची राहिली. लास्ट झालं. हा भरीत सोबत मस्त हे पाहिजे होतं भाकर. भाकर ना. हा ना बाजरीची भाकर. बाजरीची भाकर किंवा साधी भाकरी चांगली लागते. ज्वारीची चांगली लागते. ज्वारी सांगितली, भेंडी बाजरी सांगितली, आठवणी राहून राहिली. नाचणीची भाकर बनते नाही. नाचणीची त्यानंतर मक्याची. मक्याची कडक येते पण मस्त. मक्याची भाकर खा लागते. चांगली असते ती. पण भरीत सोबत साधी भाकर चांगली लागते. भरीत सोबत आहे नाही साधी भाकर चांगली लागते. बर ज्वारीची. स्पेशल भाजी पण बनवली आहे कारल्याची. करेला. वरण भात पण रेडी आहे बघा. हा वरण भात पण रेडी आहे. हा वरण भात पण रेडी आहे तुझा. कारल्याची भाजी पण रेडी आहे. सोबतच जेवण करून मी नंतर जेवण करतो. सोबतच करू आपण. नेहमी 4 जण आपण घरामध्ये 4च आहोत आणि सगळे वेगवेगळे जेवण करतात. आज संडे आहे ना. आज सोबत जेवण करू आपण सर्व. पप्पा पण घरी. आज पप्पा पण घरी आहेत बसलेले. कारण पाऊस खूप सुरू होता आमच्या इकडे. त्यामुळे शेताचे रस्ते बंद झालेले आहेत. त्यामुळे आम्ही घरीच आहोत. पावसामुळे म्हटलं शेतातले रस्ते बंद झाले. रस्ते बंद झाले. कामही झाले ना शेतामध्ये. शेतामध्ये काही कामही नाही ना. खत वगैरे टाकणं झालेले आहे. फवारे झालेले आहेत. तर फक्त पाण्याचीच गरज होती. तर पाणी मस्त वरतून येत आहे. मी मगाशी काढायचा प्रयत्न केला होता पण ते निघत नव्हते. फिट झालं होतं ते. हा मग पप्पांनी गल्ला केला खाली उतर म्हणे. मग खाली उतरून गेली. पप्पाने आपस तो अलग करते. सर्व पडदे काढून दे. आई धुवायला टाकून देतात म्हणते. आला नाही तर बसल्या बसल्या मीच टाकून देतो. ऐक नाही ना. बसू बसू आता बोर होऊन राहील माहिती आहे. नुसतं बसायचे काम आहे. बाकी काहीच काम नाही आहे. साफसफाई यावेळेस सुट्टी मला. आज यावर्षी साफसफाई आईनी आणि यांनीच केली नाही. माझी ड्युटी तुम्हाला लागली. तब्येत खराब नाही. यावर्षी माझ्यावरची ड्युटी यांना लागली. अच्छा वरून होता का. मी हा समोरच करून ठेवते. अच्छा तुला लवणी तुला द्यायला. हा लवणी यांनीच द्यायला की त्याचं ते बरोबर पाहिजे. ते गोष्टी बरोबर ठेवत होती. चला मी ते खिडकी वगैरे पुसून घेऊ की राहू तिथे. हो ना. तुम्ही हॉल साफ आता करू राहिले का. पूर्ण पायऱ्या आणतो साफ करू. बरं ठीक. त्यानंतर त्याचं करून टाका म्हणजे आम्हाला संपूर्णच टाकतो. पूर्ण क्लिनिंग खतम. वरच राहतो. 2 बेडरूम राहतो वरच्या. हा उद्या बोलतो. उद्या क्लिनिंग पूर्ण खतम. कारण की मग आम्हाला ते चुळा वगैरे करावं लागेल ना. मग त्या चांगल्या इथे त्याचे भिडा लागतो. तांदूळ राहिले टाकायचे. आज तुमचं हे सर्व क्लीन. आज आणि उद्या. हा 2 दिवस पूर्ण घर क्लीन होऊन जाते. बरं ठीक आहे.
ते पडदे तिथे ठेवून दे. ते कपडे झाले की मग कपडे बाहेर टाकतो मी, मग पडदे धुवायला टाकून देणार. हे समोरचे काढून द्या पडदे 3. ए भाऊ, अशी साफसफाई असते काय? बसू बसू अरे ह्या कोपऱ्यात पण निघत नाही ना मग उभे उभ्याला 5-5 वेळा कोपऱ्यात धरून मारा लागणार ना. हे बाय आम्ही कसं करू तुमचा क्लीन करून देऊ आलो. बर कसं करू, बसू बसू काम चालू आहे. करा करा, तेवढं पुण्य मिळणार तुम्हाला. करा. महालक्ष्मी साफसफाई करून घेणार मी. आ गटोड करून घेणार. चांगलं आहे ना मग. तुमचं पुण्य तुमच्याच मागे येणार आहे, आमच्या मागे पण येणार आहे. मग वरचं पूर्ण आणलं का झाडात सर्व पुसत? इथपर्यंत पोचाही झाला. झालंय, एवढंच राहिलं. एवढा पोचा राहिला. बरं, आज खालचा हॉल होऊन जाते. मग सर्दी झाली. म्हणजे एक तर धुळीची एलर्जी आहे. सुपडीमध्ये भरून घ्या ते. देऊ का सुपडी की तर खाली लावायचं? खाली लावून दे मग, ते खाली नाही तर खालचं खाली पडलेलंच आहे ना. हा सगळं ते खटच होऊन जाते ना. बरं, हा सोफाही काढाच लागेल ना, नाहीतरी